नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आंब्याचा शिरा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य: अर्धी वाटी साजूक तूप, 1 वाटी साखर, 1 वाटी रवा, 1 वाटी आंब्याचा गर, 1 चमचा विलायची पावडर, थोडंसं मीठ आणि हे ड्राय फ्रूट्स आहेत: काजू, बदाम, मनुके आणि 2 वाटी दूध। तर मी यातलं अर्ध तूप यात घेते आणि त्यात आपल्याला हा रवा बारीक गॅसवरती भाजायचा आहे। नाही ना, शक्यतो मोठा रवा घ्यायचा आहे। मोठ्या रव्याचा शिरा चांगला मोकळा होतो। बघा 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आपण रवा भाजतोय। आपल्याला अजून थोडा वेळ हा रवा भाजायला लागणार आहे। आपण 1 वाटी रव्याला 2 वाटी दूध घेतो। आपण दुधाऐवजी पाणी पण वापरू शकतो किंवा 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी पण वापरू शकतो। पण आता मी 1 वाटी रवा घेतलाय आणि 2 वाटी दूध घेतलेलं आहे। त्यात आता आपण हा आंब्याचा गर टाकणार आहोत, त्यामुळे मी हे दूध थोडंसं कमी करणार आहे। गरज वाटली तरच हे मी वापरणार आहे। हे बघा, ह्या रव्याला जवळजवळ 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर भाजायला लागतं, तेव्हा त्याचा कलर हळूहळू बदलायला लागला। हा बघा, आता आपला रवा चांगला भाजून झालेला आहे। आता मी यात टाकणार आहे हे दूध। हळूहळू टाकायचं आहे। हे दूध टाकल्यानंतर ना असं हलवत राहायचंय, नाहीतर मग त्याच्या रव्याच्या आपल्या अशा गुठळ्या तयार होतात। आता मी याला 1 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। 1 मिनिट झालेलं आहे। आता आपण यात हे आंब्याचा गर टाकून घेऊयात। आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे मी आंब्याचा गर घेतलाय। बाजारात आपल्याला आंब्याचा पल्प पण भेटतो, त्याचाही तुम्ही वापर करू शकता। पण आंब्याची जी टेस्ट लागते तशी पल्पची टेस्ट लागत नाही। आता आपण यात ही 1 वाटी साखर घालूयात। आपण साखरेचं प्रमाण पण कमी जास्त करू शकतो। आता मी यात टाकते थोडंसं मीठ, ड्राय फ्रूट्स आणि सगळ्यात शेवटी विलायची पावडर। आता मी याला एक चांगली वाफ काढून घेणार आहे, त्यासाठी मी हे झाकून ठेवते। तर आपले आता हे शिऱ्याला वाफ घेऊन झालेली आहे। तर आपला शिरा तयार झालेला आहे। आता मी याच्यावरती ना हे थोडंसं तूप टाकून घेणार आहे। तर आपला शिरा आता खाण्यासाठी तयार आहे।